शिर्डीतील बहुचर्चित आर्थिक फसवणूक आणि सावकारकी प्रकरणात दररोज नवे स्फोटक खुलासे समोर येत आहे. भोंदू बाबा अशोक खरात याच्या समता पतसंस्थेतील बनावट खाते साम्राज्याचा विळखा आता थेट सरकारी यंत्रणांपर्यंत पोहोचल्याचं उघड होत आहे. खरातच्या माध्यमातून सुरू असलेल्या समता पतसंस्थेतील बनावट खात्यांचे धागेदोरे आता थेट सरकारी यंत्रणेपर्यंत पोहोचले. या प्रकरणात परिवहन विभागाच्या 2 बड्या अधिकाऱ्यांची नावे समोर आल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिर्डी पोलीस आता या दोन्ही अधिकाऱ्यांची कसून चौकशी सुरू केली असून अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते. अशोक खरात या भोंदू बाबाने आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात अनेकांना ओढल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता या गुन्ह्यात परिवहन विभागाच्या 2 अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. समता पतसंस्थेत उघडण्यात आलेल्या 100हून अधिक संशयास्पद खात्यांची तपासणी करताना पोलिसांना या अधिकाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची कागदपत्रे आढळली आहेत. या माहितीमुळे शिर्डी पोलिसांच्या तपासाला आता एक वेगळीच दिशा मिळाली आहे. केवळ अधिकारीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावेही या पतसंस्थेत मोठ्या रकमेचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून सध्या 57 व्यक्तींच्या मालकीच्या 100हून अधिक बँक खात्यांची चौकशी सुरू आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात काळा पैसा पांढरा करण्यात आला असावा किंवा सावकारकीचे व्यवहार या खात्यांतून झाले असावेत असा संशय पोलिसांना असल्यानं तपासाला वेग आलाय. 60 कोटी रुपयांच्या या संशयास्पद व्यवहारात आत ईडीची देखील एंट्री झाल्यानं समता पतसंस्थेच्या अडचणीत वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात राहाता पोलिसात फिर्याद दाखल असून समता पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापकाला आरोपी करण्यात आलाय. मात्र यामागचा खरा मोहरक्या कोण याबाबत कोपरगाव सह राहाता तालुक्यात चर्चेला उधाण आलंय. ब्युरो रिपोर्ट SP 24 तास शिर्डी.